इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिका शहरातील स्वच्छता मोहिमेला नवा पर्याय देण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे। नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देण्यासाठी महापालिकेने प्रत्येक घरावर अत्याधुनिक चिप्स बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे घंटागाड्यांची सेवा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने ट्रॅक केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजित शेख यांनी दिली। उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ICT कंपनीने विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानामुळे घंटागाडीची येण्याची वेळ, कचरा उचलण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक घरातून किती कचरा गोळा झाला याची माहिती स्मार्टफोन ॲपद्वारे संकलित केली जाईल। यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि नागरिकांच्या सेवा, तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करता येईल। स्वच्छ आणि सुंदर उल्हासनगर घडवण्याच्या या उपक्रमामुळे शहराची स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना उत्तम सुविधा आणि स्वच्छ परिसराची अनुभूती मिळेल, असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, विनोद केनी, मनीष हिवरे, यशवंत सगळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। केंद्र शासनाचा हा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये एक ICT नावाची एक कंपनी आहे की ज्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला माहिती आहे की शहरामधील जे कचरा गाड्या आहे ते प्रत्येक ठिकाणी जातात। त्यांना जे निर्धारित करण्यात आलेले ठिकाणं आहे त्या ठिकाणी त्यांनी जाणं अपेक्षित असतं, त्या ठिकाणी थांबणं अपेक्षित असतं। त्या ठिकाणी जे कचरा देण्यासाठी जे नागरिक येतात त्यांच्याकडून ते कचरा घेऊन योग्य तो म्हणजे वेट आणि ड्राय अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करून त्यांनी ते गाड्यामध्ये ते कचरा टाकणं गरजेचं असतं। आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की नागरिकांचे कंप्लेंट्स येतात की आमच्याकडे गाडी आलेली नाहीये किंवा गाडी थांबलेली नाहीये किंवा गाडी आली परंतु ताबडतोब निघून गेली, अशा प्रकारची तक्रारी येतात। आणि त्यासाठीचा हा शासनाच्या मार्फत एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे। त्यासाठी ICT कंपनी मार्फत हा सॉफ्टवेअर बनवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे जे आपण इथं पाहत आहात की हे चिप्स दिले जाणार आहेत। हे प्रत्येक घरावरती हे स्टिक केले जाणार आहे आणि जो आपला कर्मचारी आहे जो कचरा गाडीवरती असेल त्याच्याकडं एक ॲप असणार आहे त्याच्या मोबाईलमध्ये, तो या ठिकाणी स्कॅन करील आणि त्याला कोणत्या प्रकारचा कचरा प्राप्त झालेला आहे, किती कचरा प्राप्त झालेला आहे, तर ह्या प्रकारच्या नोंदी ऑटोमॅटिकली त्या जनरेट होतील आणि त्यामधून एक अनेक गोष्टी आपल्याला साध्य करता येतील की ती गाडी त्या ठिकाणी थांबलेली आहे का, किती वेळ थांबलेली आहे, त्यांनी काय कचरा दिलेला आहे। जर त्यांनी वेट कचरा देणं अपेक्षित होतं तर तोच दिलेला आहे की इतर काही कचरा त्यांनी दिलेला आहे, अशा अनेक गोष्टी त्यामधून आपल्याला कंपाईल करणं शक्य होणार आहे। अशा प्रकारचा एक चांगला प्रकल्प ICT कंपनीनं आपल्याकडे सुद्धा राबविलेला आहे आणि आजपासून आपण त्याची सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी ते कंपनीचे पदाधिकारी, कंपनीचे अधिकारी सुद्धा आलेले आहे। त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि लवकरच आपण ही सिस्टम फंक्शन करणार आहोत।